सहारा युथ फाउंडेशन व हिंदू एकता संघटना मोरणा विभाग आणि मोरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण ब्लड बँक कराड यांच्या सहाय्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगिरी तालुका पाटण जिल्हा सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचे ऋण फेडण्याची संधी आपल्याला रक्तदान करून मिळवता येते हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पाटण तालुक्यातील तरुणांनी व नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये एकूण मिळून 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले। यावेळी सहारा युथ फाउंडेशन आणि हिंदू एकता संघटना मोरणा विभाग व मोरणा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सहारा युथ फाउंडेशन हिंदू संघटना व मोरणा प्रतिष्ठान यांच्या मार्फत आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आम्ही 15 ऑगस्ट 2014 साली जगूया थोडं दुसऱ्यासाठी या वाक्याच्या मार्फत आम्ही या संस्थेची निर्मिती केली। या संस्थेतून कामे करताना तालुक्यातील गरीब व अनाथ मुलांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या शैक्षणिक संपूर्ण खर्च आमची संस्था करते। गेल्या 8 वर्षापासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करतो व या माध्यमातून आम्ही विनाशुल्क रक्ताचा पुरवठा सुद्धा करतो। या कामी आम्हाला यशवंतराव चव्हाण ब्लड बँक यांचे मोलाचे सहकार्य लाभते। त्याचबरोबर भागातील इतर लोकांनी आम्हाला भरपूर मदत केली, त्यांच्या सहकार्यातूनच आम्ही हे कार्य करत आहे। तसेच या भागातील तरुण युवक त्याचबरोबर तरुण युवकींनी सुद्धा यावेळी रक्तदान केलं, त्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार मानतो। यांनी असंच आमच्या पाठीशी उभे राहावं जेणेकरून आम्हाला पुढे कार्य करण्यासाठी पाठबळ मिळेल, हीच या सर्वांची विनंती। माझं नाव शिवाजी साठे आणि मी सहारा युथ फाउंडेशनमध्ये गेली 8 वर्षापासून काम करतो आणि ही सामाजिक संस्था गेली 8 वर्षापासून अविरत असे काम करत आहे। सामाजिक, शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे काम या संस्थेने केले आहे। 8 वर्षापासून आम्ही रक्तदान शिबिर असे सामाजिक उपक्रम राबवतो आणि आमच्या ग्रामीण भागातील खेड्यातील जे काही ब्लड डोनर करतात ते आम्ही त्या गरजूला मोफत असे रक्त द्यायचं काम करतो। तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करतो। अजून आम्ही त्यामध्ये दत्तक विद्यार्थी 8 वर्षापासून 16 विद्यार्थी असे दत्तक घेतलेले आहेत आणि त्या मुलांचा सर्व शैक्षणिक खर्च आम्ही आमच्या संस्थेमार्फत उचलतो आणि अशा प्रकारे आम्ही सामाजिक काम आमच्या संस्थेमार्फत करतो आणि अजून आम्हाला काही काम करायचं आहे तरी आम्ही या संस्थेमार्फत ते काम करायचा प्रयत्न करत आहे।